प्रश्नाची विस्तृत उत्तरं द्या असं मी बोललेलो आहे. मला माईक कशासाठी लावलाय? तू माईक असतं तर यामध्ये माझी शंका आहे. यामध्ये साहेब सभासद मला वाटतं नाही कुणाला समजलं सभासद मार्गात आम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळालं तर पुढचं काय सांगणार? माझ्या शंका आहेत ना साहेब त्यात. आता साहेब माझी पहिली शंका आहे, तुम्ही 28 लाख रुपये 28,91,00,000 कोजनचे इकडं आम्हाला फायदा मिळाला म्हणून तुम्ही सांगितलं. मला वाटतं माईक मिळाला असं तर माझा आवाज सभासदांच्या पर्यंत पोहोचला. पण साहेब तुम्ही कारभार चांगला चाललेला आहे याबद्दल आमचं मत नाही. पण साहेब तुम्ही ज्यावेळी कोजनचे आमचे कर्ज खातं नील होईल त्यावेळी तुम्ही आम्हाला असं सांगितलं की कोजन मधले सगळे पैसे तुम्हाला सभासदांना ऊस उत्पादकांना देता येतील. साहेब माझा ऐकून 28,03,00,000 रुपयाचा नफा मोठ्या पत्रकारांना ऑर्डर केला. बॅलन्स शीटला वाचा. तुम्ही बॅलन्स शीटला न वाचता होता त्याच्यामध्ये एकत्रच असतो ना सगळे साहेब एकत्र काय नाही आहे. मी सांगतो पुढे लागतो की मी सांगतोय का 20-21ला 361 रुपये वर्ग केलेला नाही साहेब ह्या वर्षी सांगतोय का सर ऐकून तरी घ्या की मी सांगायला ऐकायला झालं 229 रुपये 21 पैसे 21 मार्क्स 22-23ला 245 रुपये 16 पैसे 23-24ला 261 रुपये 46 पैसे आणि 24-25ला 462 रुपये. साहेब आपण आम्हाला कधी छापलेला आहे एफआरपी प्रमाणे 3,369 रुपये 25 पैसे आपली एफआरपी बसले. पण साहेब तुम्ही 3,370 रुपये दिले. कोजन मधले पैसे तिथं आले नाही. फक्त एफआरपी आम्हाला मिळाली. नफा तोटा पत्रकाला साहेब नफा तोटा साहेब तुम्ही ऐकणारच नाही का? कारखाना चालला चालला तुम्ही कारखाना उत्कृष्ट चालवलेला आहे त्याबद्दल माझ्या मनात एक किंचित नाही. नफा तोटा साहेब तेच सांगतो आहे की मी नफा तोटा पत्रकाला केले म्हणजे कारखान्याला 28 कोटी साहेब तोटा झाला म्हणजे नाही साहेब. नाही साहेब आमचं डोकं चांगलं आहे असं नाही साहेब. 28 कोटी रुपये साहेब प्रत्येक क्षेत्राला 470 रुपये ज्या लोकांनी आणि प्रश्न दिले असते त्यांना उत्तर पाठवतो. कशाला आमचं सगळं पक्ष आहे. अहो घोडं चांगलं पळाले पण आम्हाला त्यातनं तुम्ही काय अडचणी काय नाही सांगायचे. अजून काही शंका असल्या तुम्ही सोमवारी मंगळवारी बुधवारी कधी या म्हणजे साहेब जेवढं सांगणार नाही चार्टर्ड